वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स MBBS बॅचचा 2019चा पदवीदान समारंभ मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे संपन्न झाला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि पालकवर्गांची येथे उपस्थिती लाभली। अत्यंत शिस्तबद्ध आणि शैक्षणिक वातावरणामध्ये हा दीक्षांत सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, आमदार मिहिर कोटेचा यांची उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांना पदवीदानचा सोहळा येथे संपन्न झाला। या प्रसंगी वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संस्थापक कमलेश शहा, वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डीन डॉक्टर शुभांगी पारकर, वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमोल घुले, वनरूपी क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर राहुल घुले व इतर मान्यवर पदाधिकारी, डॉक्टर, पालकवर्ग, विद्यार्थी येथे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला संपूर्ण उपस्थित विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी दिलेल्या पदवीचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित मान्यवर आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते काहींना पदवीचे प्रदान करण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं। महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रामजी शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांनी यावेळी म्हटलं की विद्यार्थ्यांनी स्वतःची हेल्थ जपणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। रुग्णांची सेवा करताना पहिल्यांदा डॉक्टरांनी स्वतःची हेल्थ जपणं हे आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपलं कार्य हे प्रामाणिकपणे करू शकू। त्यामुळे येथे आज पदवीदान घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत इतरांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे याची जाणीव करून घ्यावी, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। तर या ठिकाणी डॉक्टर झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना राम शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। संगीताच्या ठेक्यावर आशीर्वाद झाला। यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सुंदर असा सन्मान होत आहे। वनरूपी क्लिनिक महाराष्ट्र राज्य संस्था क्षण आहे, एक अविस्मरणीय असा क्षण आहे। वेदांता मेडिकल अँड सायन्स इन्स्टिट्यूट डहाणू, डिस्ट्रिक्ट पालघर या मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी मला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये संस्थेने आग्रह केला आणि मी या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिलो। अतिशय आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवलेलं हे कॉलेज आणि त्या संदर्भामध्ये आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS पदवी प्राप्त करून आज विद्यार्थी 6 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून सामाजिक आणि या आरोग्य सेवेमध्ये सहभागी होत आहेत। तर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं
काम या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेने काम केलेलं आहे. विद्यार्थी निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर घडवतील. आपल्या आईवडिलांचं नावाबरोबरच या संस्थेचं नाव देखील रोशन करतील आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे. आता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या संस्थेचा दुसरा दीक्षांत समारंभ होता आणि या समारंभासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती श्री डॉक्टर प्राध्यापक माननीय राम शिंदे साहेब आलेले होते. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा समारंभ संपन्न होत आहे आणि 150 डॉक्टर आज इथे पदवी घेऊन आज उद्याच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊन जात आहेत. याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमासाठी मलाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, त्याबद्दल आम्ही उपस्थित राहिलो. मलाही आनंद वाटला संस्थेने बोलवलं. संस्थेचे मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हमारे कॉलेज से बाहर निकला है और मैं स्टूडेंट्स के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं. आई एम रियली हैप्पी अबाउट द थिंग्स. कमलेश शाह, चेयरमैन वेदांता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आज हनुमान जयंतीनिमित्त सर्व हनुमान मारुती मंदिरामध्ये हनुमंतरायाचं दर्शन घेण्याकरिता भाविकांची एकच गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मंदिरामध्ये या ठिकाणी हनुमान जयंतीचा सोहळा विविध उपक्रम, धार्मिक उपक्रम राबवीत साजरे करण्यात येत आहे. ठाणे शहरातील प्राचीन अशा जेलतलाव परिसरातील असलेल्या किल्ला मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने येथे दर्शनाकरिता उपस्थिती दर्शवली. दर्शनाकरिता लांबच लांब रांगा लागल्या इथे पाहायला मिळाल्या. तर मंदिराची यावेळी आकर्षक अशी फुलांनी सजावट देखील केलेली होती. मारुतीला रुईच्या पानांचा हार, तेलाचा अभिषेक करण्याकरिता आज भाविकांनी गर्दी केली होती. तर भाविक नवसपूर्ती करण्याकरिता नारळाचं तोरणही येथे अर्पण करत होते. तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्थाही येथे करण्यात आली होती. आलं तुझ्या असेल तर काही जेव्हा या पुढे लवकर आज पडत नाही पण नारळ पडत नाही आज चला आलं देवा पूजा असेल त्या काढल्यावर जरा लवकर दे बेटा प्रसाद दे नारळ दे ठीक आहे चला ताई मोशी या पुढे लवकर
ठाणे शहरातील राबोडी परिसरात एक मुस्लिम संघटनेच्या सदस्यांनी राबोडी चौकामध्ये वाहनावरती बैठक आयोजित करून वक्फ दुरुस्ती कायदा विधेयकाविरुद्ध निषेध केला. यावेळी लोकांनी हातात बॅनर घेऊन केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आणि वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेण्याची मागणी केली. निदर्शनात सहभागी असलेल्या मुस्लिम संघटनेच्या लोकांनी हातामध्ये फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच केंद्र सरकारकडे वक्फ दुरुस्ती विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी देखील केली. जर वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेतलं नाही तर रस्त्यापासून संसदेपर्यंत तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मुस्लिम संघटनेच्या वतीने लोकांनी दिला आहे. मौलाना मुफ्ती शरीफ साबरी यांनी बैठकीत इशारा दिला की जर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मागे घेतलं नाही तर आम्ही आणि आमचे अस्तित्व वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक मागे घ्यावे. ते अल्पसंख्याक समुदायाला बदनाम करून देशाबाहेर घालण्याचे षडयंत्र रचत आहेत. यावेळी मौलाना मुफ्ती शरीफ साबरी, मुस्लिम संघटना ठाणे, अमजद बरकती समिती सदस्य यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. इख्तलाफा जरूर है मगर याद रखें माँ बाप पर अगर कोई आंच आ जाए तो सारे भाई मुत्तहिद हो जाते हैं। अगर इस्लाम के खिलाफ कोई आवाज उठाएगा तो हम सब मिल करके बताएंगे कि हम एक हैं। मैं मुफ्ती शरीफ साबरी, अमीर तहरीक सुन्नी जमात इस्लाही और सदर जमात इत्तेहाद मुस्लिम फाउंडेशन, ये आज का जो ये एहतजाज था, इसका मकसद ये था कि जो राज्यसभा और लोकसभा में जो बिल पास हुआ फिर इसको कानून बनाया गया, ये मुसलमानों पर बहुत हमला है और मुसलमानों की वक्फ की जो ज़मीन है उन पर कब्ज़ा करने की एक नापाक साजिश है। और हम हुकूमत को बताना चाहते हैं कि हम बाबरी मस्जिद पे खामोश थे, लेकिन अब हम खामोश नहीं रहेंगे जब तक ये बिल लिया नहीं जाता, जब तक ये कानून बदला नहीं जाता, जब तक हमारी जान और माल, इज़्ज़त और आबरू की हिफाजत का जो है मुकम्मल वादा नहीं किया जाता, उस वक्त तक हम रोड से नहीं उतरेंगे और ये हमारी जंग उस वक्त तक जारी रहेगी। गंगा जमुना तहजीब पर किसकी नज़र लगी है, मुझे ऐसा लगता है कि इसमें आरएसएस सबसे बढ़कर जो है उसका हाथ है। वो गंगा जमनी तहजीब को बर्बाद करना चाहती है। नहीं तो हज़ारों साल से यहाँ का हिंदू मुस्लिम एक दूसरे के साथ रहा है, एक दूसरे के साथ मोहब्बतों का रिश्ता रहा है और गंगा जमनी तहजीब पर जो है मुसलमान ने अमल किया और हिंदू भाई भी आज भी अक्सरियत हिंदू भाई भी हमारे साथ है। इस पर बीजेपी की नज़र है और आरएसएस की जो उसका करता धरता है और हम इसको जो है अब तक जो भी था, लेकिन अब जो है हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे और अब जो है जो भी है अब बात अब तक अमन की थी। मैंने कहा कि अगर जंग भी करना पड़ेगी तो हम इसमें पीछे नहीं हटेंगे। हम इसको जो है सड़क से लेकर संसद तक जो भी कुछ होगा अब हम इसको अंजाम तक पहुंचाएंगे। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड और जो जिम्मेदार लोग हैं वो बराबर कोशिश कर रहे हैं कि जो लोग वक्फ बिल के बारे में नहीं जानते, बाकायदा पूरे भारत लेवल पर गांव-गांव जो है जाया जाएगा और उनको बताया जाएगा कि हुकूमत ये वक्फ बिल क्या है, इससे कितने नुकसान होते हैं। हम जगह जगह उन मुसलमानों को बेदार करेंगे और बेदार करके उनको रोड पर लाने की कोशिश करेंगे, क्योंकि जब तक हम सब नहीं आएंगे जब तक जो है ये बीजेपी अपने इरादों से बाज आने वाली नहीं है। रात इंदौरी का शेर है कि लगेगी आग तो आएंगे घर कई इज़्ज़त में, लगेगी आग तो आएंगे घर कई इज़्ज़त में, यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है। आज ये मुसलमानों के वक्फ पर कब्जा कर रहे हैं, जब इनका इस पर कब्जा हो जाएगा तो फिर न ईसाइयों का बचेगा, न सिखों का बचेगा, किसी का वक्फ नहीं बचेगा। ये सबको हड़प करेंगे। इसलिए दूसरी जो कम्युनिटी है उनको भी मुसलमानों का साथ देना चाहिए ताकि उनका भी वक्फ महफूज रहे। तो लिहाजा ये वक्त की ज़रूरत है कि सारे भारतीय मिलकर इस वक्फ बिल के ख़िलाफ़ उतरें और मुसलमानों का जो हक़ है वक्फ पर वो मुसलमानों को दिया जाए, उस पर किसी तरह की कोई जो है सियासत ना की जाए। बिल्कुल जो है आपने सही कहा है कि जो वक्त पर जो थे लोग जिम्मेदार थे उनसे जिम्मेदारी अदा नहीं की गई और जिसकी वजह से जो है कुछ ज़मीनें बिकी, कुछ गड़बड़ हुए। लेकिन ये गड़बड़ यही नहीं है, मंदिरों में कितने घपले हो रहे हैं। कौन सा बड़ा मंदिर है कि जहाँ पे घपला नहीं है, वहाँ आप क्यों नहीं बनाते। कौन सा वक्फ ईसाइयों का हो या सिखों का हो या हिंदुओं का हो जिसमें क्या नाम है गड़बड़ नहीं है। आज सरकार और दूसरे मिलकर के उसको खा रहे हैं। आप मंदिरों का आप जायज़ा लो, कौन सा मंदिर है भारत का कि
कि जहाँ पे गड़बड़ नहीं हो रही, जहाँ के माल को जो है हुकूमत और जो है चंद गुंडे नहीं खा रहे। तो इसका मतलब ये नहीं कि आप अगर कुछ गड़बड़ है, जैसा कि अभी बताया हमारे जो मुफ्ती साहब ने, कि उसको सुधारा जाए, ना कि आप हमारी प्रॉपर्टी अगर चंद भाई लड़े तो इसका मतलब ये नहीं कि तुम उनकी ज़मीन छीन लो, बल्कि उन भाइयों को मिलाओ और उनको उनकी ज़मीन उनके हवाले करो, उनसे कहो कि मोहब्बत से रहो और अपने बाप की प्रॉपर्टी की हिफाजत करो। यही सच्चा बेटे होने की दलील है। मेरा नाम अमजद बरकाती, मैं एमआईएम स्पोक पर्सन और एहलियाना राबोडी का एक सदस्य भी। ये प्रोटेस्ट के माध्यम से और हमारे एहलियाना राबोडी की तरफ से एक ही मैसेज मैं आपको देना चाहूँगा कि ये सरकार सुन ले कान खोल के कि वारंवार जिस तरह से जो तानाशाही हमारे साथ कर रही है, तो तानाशाही तो अच्छे जो आगे आके उनकी भी नहीं रही, एक वक्त के साथ इनको मिटना पड़ता है। आज ये पावर में है, बहुमत के सरकार के साथ है, तो ये ना समझे कि कल कोई और दूसरा नहीं आएगा। कुर्सी कभी भी किसी की एक की बाप की जागीर नहीं होती है। ये मुल्क हमारा जनता जनार्दन का है, सेकुलरिज्म अभी भी जिंदा है। जिस वक्त इंशाअल्लाह ताला, जैसे कि इसके पहले भी बहुत सारी हरकतें करे हुए और सबकी हमारी आर्ज मेमोरेंडम एफआईआर्स हमारे पास में है, बस इस वक्त का इंतज़ार है कि किस वक्त इनका कुर्सी का पाया फिसले और उस वक्त हम इनको संविधान तरीके से आइन में ले करके इनकी तानाशाही का जवाब हम इनको दे सकें। राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्गाविरोधात शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. मार्गाच्या कामामुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवरती कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलंय. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनी अपेक्सपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ. यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागामध्ये वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागामध्ये गृह खरेदी केली. सुमारे 12,000 नागरिक या भागात वास्तव्य करत आहेत. याच भागात MMRDA कडून ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या निर्माणाचं काम सुरू आहे. ठाणे शहरातून बोरिवली 15 मिनिटात गाठण्याकरिता MMRDA कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्ग तयार केला जातोय. या कामाअंतर्गत रातोरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष छाटण्यात करण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय. या भुयारी मार्गासाठी संकुलालगतच्या रस्त्यावर टोलनाका देखील उभारण्यात येणार आहे. हा टोलनाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलवण्याची मागणी देखील रहिवाशांनी केली आहे. त्यामुळे सकाळी या ठिकाणी रहिवाशांनी मूक आंदोलन केले. हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग, हमें चाहिए हमारी एक ही मांग, मुल्लाबाद मांगे, मुल्लाबाद मांगे, हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग, गो गो गो, हमारी एक ही मांग, मुल्लाबाद मांगे, मुल्लाबाद मांगे, हमारी एक ही मांग, एक ही मांग, मुल्लाबाद मांगे, गो गो गो, गो 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 गो, गो गो गो, हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग, सण उत्सवात संस्कृती व परंपरेच्या नावाखाली आजकाल जल्लोषात धागडधिंगा सुरू असतो. याला छेद देत ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठान श्री हनुमान जन्मोत्सव अन्नदानासोबतच अनोख्या पद्धतीने वाचन चळवळीची जपणूक केली. हनुमान जन्मोत्सवाला आलेल्या अतिथी भाविकांना संस्थेने बुकेऐवजी बुक प्रदान करून ज्ञानदानाचा वसा जपला आहे. ठाणे पूर्व कोपरीतील साईनाथ येथील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पहाटे मातृशक्तीने पाळणा गाऊन
मारुतीरायांच्या आगमनाचा उत्सव साजरा केला गेला. दुपारी सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त हजारो गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेली 45 वर्ष हा उपक्रम येथे राबवण्यात येत आहे. शनिवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची विधिवत पूजा अर्चा, सकाळी सागरसंगीत, सुंदरकाठ पाठ, दुपारी समाजसेवक हेमंत पमनानी यांच्या विद्यमाने महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकांची भेट देण्यात आली आणि वाचन चळवळीला बळ मिळावे यासाठी शारदा प्रकाशनाचे संतोष राणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.